इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये सध्या युद्धविराम आहे। युद्ध सुरू असताना कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली होती। मात्र सध्या युद्धविरामामुळे कच्च्या तेलाच्या दरात 14% घसरण झाली आहे। कच्च्या तेलाच्या बॅरेलचा भाव हा 98 वरून $84 वर आलाय। तसंच रशिया इराणचं तेल आणखी महिनाभर खरेदी करता येणार आहे। अमेरिकेकडून तेल खरेदीवरचे निर्बंध 16 मे पर्यंत शिथिल करण्यात आलेत आणि त्यामुळे भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा मिळालाय। इराणच्या अधिकाराखाली हॉर्मुझची समुद्रधुनी खुली झाल्यानंतर तिथून जवळपास 20 जहाजांची ये-जा आता सुरू झाली आहे। तर अमेरिका आणि इराण यांच्यातील शांती वार्तेच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चा सोमवारी होण्याची शक्यता आहे। अमेरिकी माध्यमांनी असा दावा केलाय आणि त्यानुसार अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबादेत होऊ शकते। तर इराणने हॉर्मुझची समुद्रधुनी खुली केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले। हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून आता जहाजांची ये-जा सुरू होईल असंही त्यांनी म्हटलंय। Iran has just announced that the Strait of Hormuz is fully open and ready for business. Will remain in full force and effect as it pertains to Iran until such time as our transaction with Iran is 100% complete and fully signed. आखाती युद्ध ठोस शांती कराराकडे जात असलं तरीही हॉर्मुझवरून प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे। एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हॉर्मुझची समुद्रधुनी खुली झाल्याची घोषणा करून त्याबद्दल इराणला धन्यवाद देत आहेत। हॉर्मुझची समुद्रधुनी खुली केली असली तरीही त्यामधून जहाजांना जाऊ द्यायचं की नाही हे इराण ठरवेल। युद्धाच्या प्रत्यक्ष स्थितीवरून हे ठरेल असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिफाफ यांनी एक पोस्ट करून म्हटलंय। इराणने हॉर्मुझची समुद्रधुनी उघडली आहे, पण त्यात अटी लावण्यात आल्या आहेत। त्या कुठल्या आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। फक्त व्यापारी जहाजांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून परवानगी असेल। इराणी लष्कराची त्यासाठी परवानगी घेणं अत्यावश्यक असेल। युद्धनौकांना मात्र मनाई असेल। निश्चित केलेल्या बंदरामधूनच सुरक्षित मार्गाने परवानगी देण्यात येईल। तर युरेनियम संबंधी अमेरिकेचा दावा इराणने सपशेल फेटाळलाय। इराण विकसित युरेनियम देण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं, पण अशी कुठलीही शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय। इराणचं विकसित युरेनियम देशाच्या बाहेर जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ट्रम्प यांचे दावे हे एक प्रकारे षडयंत्रच आहे। त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। इराणचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ट्रम्प यांनी एका तासात 7 खोटे दावे केल्याची टीकाही त्यांनी केली आहे। अमेरिकेने युद्ध जिंकलं नसल्याचंही स्पष्टीकरण इराणने दिलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।